नगर लोकसभा मतदारसंघात बहुजन मुक्ती पार्टीकडून संजय सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। या निमित्त सावंत यांनी आपल्या समर्थकांसमवेत मोठं शक्ती प्रदर्शन केलंय। नगर लोकसभा मतदारसंघात सोमवारी बहुजन मुक्ती पार्टीकडून संजय सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। जिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी राहुल द्विवेदी यांच्याकडे सावंत यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलाय। याच काँग्रेस सरकारला शेतकऱ्याच्या आत्महत्येच्या मुद्द्यावर आम्ही हकलून लावलं होतं। याच 2014ला काँग्रेस सरकारला आम्ही भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर हकलून लावलं होतं। आणि त्यानंतर जे बीजेपी सरकार आलं होतं, नरेंद्र मोदी सरकार आलं होतं, राज्यामध्ये फडणवीस सरकार आलं होतं, या सरकारनं या 5 वर्षामध्ये जनतेच्या अपेक्षा भंग केलेला आहे आणि प्रचंड प्रमाणामध्ये भ्रष्टाचार केलेला आहे। महागाई वाढलेली आहे, बेरोजगारी वाढलेली आहे, भ्रष्टाचार वाढलेला आहे। नरेंद्र मोदीच्या काळामध्ये नीरव मोदी असेल, ललित मोदी असेल, चोक्सी असेल, करोडो रुपये घेऊन विदेश पळून गेलेले आहेत। अशा परिस्थितीमध्ये आम्ही ज्या मुद्द्यावर काँग्रेस आणि गठबंधनला हकलून लावलं होतं आणि यांना आणलं होतं, यांनी तेच केलेलं आहे। आणि आता पुन्हा काँग्रेसचे लोकसुद्धा आता संधी म्हणून पुढे येत आहेत। अशा परिस्थितीमध्ये तिसरा पर्याय असला पाहिजे, म्हणून आम्ही बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीने यांना चेक लावण्यासाठी तिसरा पर्याय म्हणून या ठिकाणी उभा आहेत। राज्यामध्ये आम्ही मोठ्या ताकदीने निवडणुका लढवत आहोत। राज्यामध्ये 44 सीट्स आम्ही राज्यातल्या महाराष्ट्रातल्या लोकसभेच्या आम्ही दिलेल्या आहेत आणि त्यामध्ये अहमदनगर दक्षिणमधून आम्ही संजय सावंत यांना उमेदवारी दिली। शिर्डीमधून प्रोफेसर सुधाकर भोसले आमचे उमेदवार आहेत आणि राज्यामध्ये इतर ठिकाणी आहेत। तर ही लढाई आमची जनशक्ती विरुद्ध धनशक्ती आहे। यांच्याकडे प्रचंड पैसा आहे, आमच्या मागे जनता आहे। आम्ही जनतेमध्ये जाऊन यांचं जे षडयंत्र आहे ते आम्ही जनतेला समजावून एक जनशक्ती उभा करणार आहोत आणि या जनशक्तीतून यांना धडा देणार आहोत। आणि एक धक्कादायक तुमच्या लक्षात येईल की राज्यामध्ये या नगर जिल्ह्यामध्ये धक्कादायक निकाल आलेले आहेत। नगरचा इतिहास धक्कादायक निकालाचा आहे। अर्ज दाखल केल्यानंतर सावंत यांनी आपली भूमिका मांडली आहे। बहुजन मुक्ती पार्टी विशिष्ट ध्येय समोर ठेवून निवडणूक लढवत असून बहुजनांचा आवाज या निवडणुकीतून सर्वांसमोर येईल असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला आहे। संजय दगडू सावंत लोकसभा क्रमांक 37 मधून अहमदनगर श्रीगोंदा विधानसभेमधून लोकसभा निवडणूक लढवित आहे बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून। आम्ही असे अनेक मुद्दे घेऊन अहमदनगर दक्षिणमधून मोठ्या प्रमाणामधून हे म्हणजे आमची जी लढाई आहे ही कोणत्याही पक्षाच्या किंवा कोणत्याही उमेदवाराच्या विरोधात नसून आमची लढाई ही स्वातंत्र्याची लढाई आहे। आणि आम्ही जे गेल्या अनेक वर्षापासून जे राहिलेले जे मुद्दे आहेत असे 59 मुद्दे घेऊन आम्ही संपूर्ण देशामध्ये भारतामध्ये पहिली पार्टी आहे बहुजन मुक्ती पार्टी जिने 400 उमेदवार मैदानात उतरवलेले आहेत। तर या अनुषंगाने आम्ही खूप मोठ्या प्रमाणात जनतेला तर माहितीच आहे की ज्या आतापर्यंत येणाऱ्या पार्ट्या असतील, ज्या पार्टीने आल्यानंतर काय केलं, काय विकास केला, काय केला। आज आम्हाला मी जरी भटके विमुक्तांचा जरी असलो तरी आज सुभ्या महाराष्ट्रामध्ये ओबीसीचं कुठलाही नेता आज महाराष्ट्रामध्ये शिल्लक राहिलेला दिसत नाही। तरी मी भटके विमुक्तातलं जरी असलो तरी मी ओबीसीचं प्रतिनिधित्व करू इच्छितो। प्रतिनिधी यतीन कांबळे, महानगर न्यूज ब्युरो, अहमदनगर।